हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघत आहोत अडॅप्टेशनचा जवळपास शेवटचाच पार्ट. अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाय, लिझार्ड अँड द ग्रासहॉपर्स. दे गेट camouflaged amidst grasses, parts of plants like the stem, leaves, flowers, etc. That is because of their color blends with those of their surroundings. म्हणजे नेमकं काय होतं बघा की विविध रंगाचे जे सरडे किंवा नाकतोडे हे जे असतात ते सहजरित्या आपल्याला का दिसत नाही? कारण त्यांचा रंग जो असतो तो सराउंडिंगशी मिळता जुळता असतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings depending upon the habitat and its geographical conditions are called the adaptation. म्हणजे जे अधिवास आहे त्यांचा राहण्याचं जे ठिकाण आहे त्या भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, त्याचं पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे म्हणजे जे रिप्रोडक्शन करून ते स्वतःला टिकवतात, अन्न मिळवणे किंवा एनिमीजपासून शत्रूंपासून संरक्षण करणे, या सगळ्या बाबींसाठी त्यांच्या अवयवांमध्ये किंवा शरीरामध्ये जे चेंजेस होतात त्यालाच अडॅप्टेशन असं म्हटलं जातं. आणि ह्याच अडॅप्टेशनचा जर विचार केला तर अडॅप्टेशन इज नॉट द सडन प्रोसेस. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. डिफरन्सेस अँड इन द स्ट्रक्चर्स अँड ॲपिरियन्स ऑफ द प्रेझेंट डे ॲनिमल्स अँड ॲनिमल्स ऑफ थाउजंड्स. इट इज अवर ड्युटी टू कन्झर्व द डायव्हर्सिटी. म्हणजे बघा आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की अनुकूलन हे लगेच काही प्रोसेस नाही होणारी, ती खूप निरंतर चालणारी हजारो वर्षापर्यंत चालत आलेली प्रक्रिया ही अडॅप्टेशन आहे. प्राणी आणि आजचे जे प्राणी आहेत म्हणजे आता हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असणारे प्राणी आणि आज असणारे प्राणी यांच्या शरीरामध्ये परिस्थितीनुसार अनुकूलन होत असतं आणि हे त्यांचं जे वैविध्य आहे किंवा विविधता आहे ही जपणं आपलं कर्तव्य आहे. आता एक डार्विन्स थेअरी ऑफ इव्हॅल्युएशन हे आपण बघणार आहोत. ग्रेट सायंटिस्ट जो डार्विन नावाचा, त्याला आपण चार्ल्स डार्विन असं म्हणतो. चार्ल्स डार्विन्स हे त्याचं नाव आहे. हा जीवशास्त्राचा किंवा प्राणीशास्त्र जे आहे वनस्पतीशास्त्र याच्यात खूप चांगला बदल त्याने सुचवलेला आहे. चार्ल्स डार्विन अ बायोलॉजिस्ट स्टडीड numerous type of plant and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to the changing environment is called the theory of the survival of the fittest. This is the Darwin's first theory. आता नीट बघा की डार्विनची पहिली थेरी काय आहे. दोन थेरीज आहेत त्याच्या. त्या दोन थेरीजमध्ये पहिली थेरी जी आहे डार्विनची ती सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अशी आहे. म्हणजे डार्विनने काय म्हटलं आहे बघा की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात सक्षम असतात, म्हणजे ते पर्यावरण जे जे आहे त्याच्यामध्ये ते सक्षम असतील जगायला, ते जगू शकतात, तेच सजीव पुढच्या काळात टिकतात. म्हणजे जे मरून जातात त्या याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये किंवा त्या वेळेला, तर ते सजीव पुढे राहतच नाही. पण जे तिथे सक्षम असतात ते टिकून राहतात, चिकाटी धरून टिकतात. तर म्हणजे जो सक्षम तोच टिकेल हा सिद्धांत त्यांनी पहिला मांडला. त्याला सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हणतात. म्हणजे जो सजीव टिकला तर तो पुढेपर्यंत टिकतो, हा पहिला सिद्धांत आहे. आणि दुसऱ्यात त्यांनी काय म्हटलं आहे इफ अ ऑर्गॅनिझम इज बॉर्न विच अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाईव्ह दिस चेंजेस इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन. दिस इज डार्विन सेकंड प्रिन्सिपल इज कॉल्ड द नॅचरल सिलेक्शन. म्हणजे बघा नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय की एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारं एखादं वैशिष्ट्य जन्माला येतो. म्हणजे काय की तो टिकून राहतो आणि त्याच्याने त्याला जे फायदेशीर आहे ते वैशिष्ट्य घेऊन तो येतो आणि तो टिकून पण राहतो आणि त्या नवीन पिढी त्याच्यासारखीच बनते, त्याची नवीन पिढी. म्हणजे तो जो जन्माला आलेला आहे तसंच नवीन पिढीमध्ये तो येत असतो. याला नॅचरल सिलेक्शन म्हणतात. म्हणजे नैसर्गिकरित्या निवड केलेली असते ती, याला नॅचरल सिलेक्शन म्हणतात. ह्या डार्विनच्या दोन थेरीज आहेत. फर्स्ट थेरी इज सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अँड सेकंड थेरी इज द नॅचरल सिलेक्शन. दिस बोथ थेरीज ऑफ डार्विन्स थेरी ऑफ इव्हॉल्युशन. नंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ॲक्च्युली आपण 6वीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा एक स्वतंत्र चॅप्टर पाहिलेला आहे. व्हाय आर द लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड हे तुम्हाला माहिती आहे, कारण
त्यांचा अभ्यास करणं इतकं सोपं नाही आहे, म्हणून आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. क्लासिफिकेशनने अभ्यास करायला आपल्याला थोडं सोपं जाईल. किंवा दुसरा क्वेश्चन इथे आहे, विच आर द क्रायटेरियाज यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल्स. आपण क्रायटेरियाज पण वापरले होते क्लासिफिकेशन करण्यासाठी. त्यांच्या हॅबिटेटनुसार प्राणी वनस्पती कुठे आहेत किंवा त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार आहेत. साधारणतः सेल्युलर स्ट्रक्चर आहे किंवा व्हर्टिब्रेट कॉलम आहे, इनव्हर्टिब्रेट्स कॉलम आहे, याच्यानुसार आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफाय केलं. त्यांच्या लाईफस्टाईलनुसार आहे, ॲन्युअल आहे, पेरेनियल आहे, बायएन्नियल आहे, त्यांच्या लाईफस्टाईलनुसार आपण त्यांना क्लासिफाय केलं होतं. हे त्याचे क्रायटेरियाज होते. नाऊ इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन द डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड्स ॲट द सेम टाईम दॅट क्लासिफिकेशन हेल्प्स दिस रिस्पेक्ट्स. म्हणजे काय आहे की खूप अवघड आहे, इतकी सजीवसृष्टी आहे, इतकी वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचीच आठवण ठेवणं कठीण आहे, म्हणून आपण क्लासिफिकेशन करतो. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरियाज अँड independently classified plants and the animals. Hierarchy is formed in the classification that starts with the kingdom Animalia and kingdom Plantae. Further group and subgroups are formed depending upon basic similarities and the differences. This is called the hierarchy of the classification. बघा आता एक गोष्ट तुमच्या इथे लक्षात येईल की अनेक शास्त्रज्ञांनी याचा प्रयत्न केला आहे. कॅरोलस लिनियस पण होता, मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं, तर त्यानेसुद्धा ही एक कल्पना मांडलेली होती आणि त्याचं निकष पण लावले होते आपण. आणि यानुसार जे उतरण बनवली त्यांनी, वर्गीकरण करून त्याचं 1 by 1 असं एक बनवलं. आणि सारी ही जी याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी हे जे आहे इथूनच त्यांनी केली. आणि मग ठळक त्यांची जी वैशिष्ट्ये आहे प्राण्यांची किंवा वनस्पतींची, सजीवांची, म्हणजे गुणधर्मामधलं ठळक आणि मूलभूत साम्य किंवा भेद यांच्या आधारावरती त्यांनी एक गट केला. अशा वेगवेगळे गट केले. साम्य किंवा डिफरन्सेस म्हणजे आपण काय म्हणतो सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. तर याच्या आधारावरून त्यांनी गट तयार केले आणि त्याला हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं. म्हणजे वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप. पद म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप. अशा पद्धतीने त्यांनी हे क्लासिफिकेशन सुरुवातीला केलं. आणि मग कार्ल्स लिनियसची पण द्विमान पद्धती आहे, म्हणजे बायनरी नॉमेनक्लेचर, बायनॉमियन नॉमेनक्लेचर ऑफ द कार्ल्स लिनियस, ही सुद्धा एक पद्धत त्याच्यामध्ये मांडली आहे. इमॅजिन दॅट देअर आर द 4 स्टुडंट्स विथ द नेम Kabir or Kiran in a classroom. If you are talking about the any one of them, how would you ensure that other known which one of them you are talking about without any confusion? We would tell the full name, that is the first name and the last name. This is the similar to binomial nomenclature. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुमच्या वर्गामध्ये जर समजा किरण आणि कबीर नावाचे 4 सारखी मुलं आहेत. आता आपण किरणचा विचार करू. किरण नावाचे 4 सारखे मुलं आहेत. आता तुम्हाला एका किरणबद्दल बोलायचं आहे, तर तुम्हाला दुसऱ्यांना कसं माहिती पडेल की हा कोण किरण आहे, हाच किरण आहे असं. तर याच्यावरून तुम्हाला काय करावं लागेल, मग त्या किरणचं सरनेम सांगावं लागेल. समजा 2 किरणचं सरनेम सारखं असेल तर तुम्हाला त्यांच्या वडिलांचं नाव सांगावं लागेल किंवा त्यांच्या काहीतरी एक स्पेशालिटी सांगावी लागेल. तर तुम्हाला त्या किरणचं नाव लक्षात येईल की आपण ह्याच किरणबद्दल बोलतो आहे. तर यालाच आपण बायनॉमियन नॉमेनक्लेचर असं म्हणत असतो. म्हणजे आता बघा, बायनॉमियन नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करण्यासाठी आपण हे वापरत असतो. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू इच ऑर्गॅनिझम इज कन्सिस्ट of 2 parts. The first part is a genes and second species. All identified organisms have been assigned a binomial name as per the guideline of the International Code of the Nomenclature. म्हणजे आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल इथे की प्रत्येक सजीव ओळखण्याची ही जी द्विमान पद्धत म्हणतात, बायनॉमियन म्हणजेच द्विमान पद्धत आहे. आणि ह्या द्विमान पद्धतीचा अवलंब जर आपण केला तर त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव दिलं जातं, म्हणजे सायंटिफिक नेम दिलं जातं. या नावात 2 संज्ञा आहेत. म्हणजे पहिली जी आहे ती जीन्स दाखवते, म्हणजेच प्रजाती दाखवते, आणि दुसरी जी आहे ती स्पेसीज, म्हणजेच ती दुसरी संज्ञा जी आहे ती संज्ञा जाती दाखवते. ती म्हणजे एक प्रजाती आणि दुसरी जाती, म्हणजे जीन्स आणि स्पीसीज. आणि याला आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल याच्यानुसार, संहितेनुसार, नियमानुसार याला द्विमान पद्धतीमध्ये घेतलं जातं. आता बघा काय होतं की ऑल ऑफ द ऑर्गॅनिझम्स ऑफ द स्पीसीज आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डिफरन्सेस
in colors, height, habit, and habitats. They can reproduce among themselves and from new individual like themselves. For example, all domestic cats in the world belongs to the same species. The same is true in the case of animals like the hen, cow, dog, etc. and plants like mango, wheat, maize, etc. एका जातीमध्ये सर्व जे सजीव आहेत ते एकसारखेच असतात. म्हणजे त्यांची रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही थोडे भेद असले तरी संकर होतो, म्हणजे प्रजनन किंवा वंशवृद्धी होऊ शकते, म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते होऊ शकतं. म्हणजे कसं असतं बघा, जगभरातील सर्व मांजरं एकाच प्रजातीत मोडतात, म्हणजे एका स्पेसीजमध्ये ते एका सेम स्पेसीजमध्ये असतात सगळे मांजरं. मग काही मांजरं जे आहेत ते छोटे असतात, काही खूप मोठे असतात, काही मांजरांचा कलर वेगळा असतो, त्यांची शेपटी वेगळ्या प्रकारची असते, पण ते एका स्पेसीजमध्ये असतात, म्हणजे कॅट ही स्पेसीज आहे त्याच्यामध्ये ते मोडतात. तसेच प्राण्यांमध्ये सुद्धा कोंबडी, गाय, कुत्रा किंवा वनस्पतींमध्ये आंबा, मका, गहू. आता गहू वेगवेगळ्या प्रकारचे पण त्यांची स्पेसीज एकच असते. तर अशा प्रकारे बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये आपण हे बघू शकतो. मग आता बघा त्याच्यामध्ये इथे तुम्हाला चार्ट दिला आहे, त्या चार्टमध्ये सुद्धा आहे हिरार्ची, मँगो आणि ह्युमन असं त्यांनी त्याच्या हे केलेलं आहे. आता हिरार्चीला किंगडम आहे, प्लांटिया आणि ॲनिमलिया ह्युमनचा. आता मँगोचा फायलम आहे अँथोफायला आणि कोरडाटा हे ह्युमनचं आहे. म्हणजे प्रत्येकाचा क्लास आहे, डायकॉटिलेडन आहे, ह्या मॅमेलिया आहे, ऑर्डर आहे, फॅमिली आहे, जीन्स आहे, स्पीसीज आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला अवलंबून असतात ह्या वरच्या क्लासिफिकेशनच्या दृष्टीने. म्हणजे आता वनस्पती आणि प्राणी यामधलं बायनॉमियल नॉमेनक्लेचरच्या वर्गीकरणाची एक उदाहरणं पण तुम्हाला दिलेले आहेत बघा. इथे हे उदाहरण दिलं आहे. डॉगला काय नाव आहे? कॅनियस लुपस फॅमिलियस. काऊ आहे, याला नाव वेगळं आहे. हिबिस्कस आहे, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस नाव आहे. जवारचं सायग्रम बाय हे नाव आहे. म्हणजे अशा पद्धतीने बायकलर असं ते जवारचं नाव आहे. अशा पद्धतीने हे वेगवेगळे नावं आहेत. इथे तुम्हाला याचं फ्रॉकचं दिलं आहे. 29 एप्रिल इज द ऑब्झर्व्ड ॲज द वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. किलिंग ऑर हॅमरिंग फ्रॉग इज प्रोहॅबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. म्हणजे तुम्ही ह्या फ्रॉगला वाचवणं गरजेचं आहे, नाहीतर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर अशा प्रकारे जर सगळीकडे जे आपल्याला दिसतात बरेचसे प्राणी आणि वनस्पती, ह्या तुम्ही शोधा आणि त्यांचे सायंटिफिक नेम जे आहे ते पण शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, हे चॅप्टर इथे संपलेलं आहे. एक्सरसाइज कंप्लीट करायची सगळी. थँक्यू व्हेरी मच.